पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठात यंदाच्या 2024-25 शैक्षणिक वर्षापासून पदवीचे अभ्यासक्रम सुरू करण्याचा निर्णय कुलगुरू प्राचार्य प्रकाश महानवर यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यापीठ प्रशासनाने घेतला। या अंतर्गत आता विद्यापीठ संकुलात बीएससी, बीकॉम प्रोफेशनल, बीबीए, बीसी आणि बिलीब अभ्यासक्रम सुरू होणार असल्याची माहिती प्रभारी कुलगुरू प्राध्यापक लक्ष्मीकांत दामा, प्रभारी कुलगुरू प्राचार्य लक्ष्मीकांत दामा व कुलसचिव योगिनी घारे यांनी आज पत्रकार परिषदेत दिली। पदवीच्या या अभ्यासक्रमांसाठी स्वतंत्र अभ्यासक्रम तयार करण्यात आलेला आहे। मार्गदर्शनाखाली आम्ही सर्वांनी हे शिवधनुष्य पेलायचं ठरवलंय। हे सगळे नवीन कोर्सेस सुरू करत असताना मुलांच्या भवितव्याचा, त्यांना योग्य रीतीने प्लेसमेंट मिळण्याचा विचार निश्चितच आम्ही केलाय। त्यानुसार वेगवेगळ्या कंपन्यांबरोबर एमओयू झालेले आहेत, ज्याच्यामधून आपल्या मुलांना चांगल्या प्लेसमेंट्स मिळू शकतील। आणि हे सगळं करत असताना आपण उपस्थित केलेला जो गुणवत्तेचा मुद्दा आहे तो अतिशय महत्त्वाचा आहे। आणि आपल्या सर्वांना माननीय कुलगुरू महोदय, माननीय प्रकुलगुरू महोदय यांच्या वतीनं मी ग्वाही देते की यापुढेही ज्या काही नेमणुका केल्या जातील शिक्षकांच्या, नियमित शिक्षकांच्याही नेमणुका आपल्या होत आहेत। 4 जूनला आचारसंहिता संपल्यानंतर आपली जाहिरात येऊन जी आपल्याला शासनाकडून 7 पदं मंजूर झालेली आहेत नियमित शिक्षक भरण्याची, तीही प्रक्रिया आपली तात्काळ सुरू होते। तीही 1 महिना 2 महिन्यात पदं भरली जातील। त्याचप्रमाणे जी कंत्राटी पदं भरती केली जाईल ती सुद्धा पूर्णपणे गुणवत्तेवर आधारित केली जाईल, ट्रान्सपरंट पद्धतीनं केली जाईल।